नमस्कार. मी सचिन खानेकर सचिन लाईव्हमध्ये आपलं स्वागत करत आहे. मी घेऊन आलोय तुमच्यासाठी खास बातम्या. पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर जी अवघड परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आहे त्याचं आपण आज विश्लेषण करणार आहोत. निवडणुकीनंतर पहिल्यांदाच तेथील जनता स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहे. अनेक वर्षापासून बंद असलेल्या मंदिरांचे द्वार आता उघडले गेले आहेत. TMCच्या गुंडांनी जी अतिक्रमणं केली होती ती आता हटवण्याचं काम सुरू झालं आहे. 15 वर्षांपासून भीतीच्या छायेत वावरणाऱ्या पश्चिम बंगालच्या सामान्य माणसांचा अजूनही यावर विश्वास बसत नाही की ते आता स्वतंत्र झाले आहेत. सध्या पश्चिम बंगालमध्ये जय श्रीरामचे नारे जोर धरू लागले आहेत. त्यातच बजरंगबली आणि बुलडोझर यांचं पण आगमन झालेलं आहे. ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांची अतिरिक्त सुरक्षा आता हटवली आहे. ममता बॅनर्जी निवडणुकीत हरल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये एक आनंदोत्सव साजरा होत आहे. तेथील जनता रस्त्यावर उतरून नाचून गाऊन आपला आनंद व्यक्त करत आहे. एका रॅलीमध्ये तर बजरंगबलीची मूर्ती बुलडोझरवर ठेवून लोकांनी आनंद व्यक्त केलेला पाहायला मिळाला. यावरून आपल्याला असं दिसून येतं की येथील जनता 15 वर्षे किती दहशतीच्या वातावरणात दिवस काढत होती. ते पश्चिम बंगाल हा भारतात असूनही भारताबाहेरचा भाग आहे की काय असं वाटत होतं. तेथील कोणतीच बातमी खऱ्या अर्थाने आपल्यापर्यंत पोहोचत नव्हती. मोठमोठे चॅनल, पत्रकार आणि बुद्धिजीवी लोक ममता बॅनर्जी जे सांगतील तेच आपल्या बातम्यांद्वारे दाखवत होते. गेल्या 15 वर्षात त्यांनी आपल्याला कधीच पश्चिम बंगालमध्ये होत असलेली हिंसा दाखवली नाही आणि ना हे दाखवलं की तेथील जनता कशा प्रकारे जीव मुठीत धरून आपलं जीवन जगत आहे ते. आणि ते हे सगळं चाललं होतं धर्मनिरपेक्षता आणि संविधानाच्या नावाखाली. आपल्याच देशातील एका राज्यात अनेक दहशतवादी घटना घडत होत्या आणि आपल्याला याची खबर पण नव्हती. अशा प्रकारची घटना म्हणजे पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणामधील जीवनतला भागात जेव्हा पोलिसांनी छापा टाकला तर कशा प्रकारे तेथील तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात हत्यारं सापडली. ही हत्यारं TMCचे नेता सलाउद्दीन सरदार याने त्या ऑफिसमध्ये जमा केलेली होती. हे TMCचं ऑफिस जणू काही हत्यारांचा कारखाना आहे की काय असं वाटत होतं. हा याचा एक पुरावाच आहे की TMC कशा प्रकारे हत्यारांच्या जोरावर सामान्य जनतेला दहशतीमध्ये ठेवून निवडणुका जिंकत आलेली आहे ते. ही जी हत्यारं तुम्ही पाहिली ती पाहून कशी कोणाची हिंमत होणार आहे की हे ममता बॅनर्जींना मतदान करणार नाहीत ते. 5 मेला पश्चिम बंगालच्या उत्तरी 24 परगणाच्या संदेश खालीमध्ये दंगल झाली. तेव्हा पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान या दंगलीला थांबवण्यासाठी पोहोचले असता तेथील दंगलखोरांनी त्यांच्यावर गोळीबार आणि बॉम्बने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे 5 जवान गंभीर जखमी झाले. पोलिसांनी या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात बॉम्ब आणि हत्यारं जप्त केली. निवडणुकीच्या दरम्यान जर जेथे ही परिस्थिती असेल तर विचार करा याचा मतदानावर किती प्रभाव पडत असेल ते. यावेळीच्या निवडणुकीत सुरक्षा दलाच्या जवानांमुळे TMCच्या गुंडांना निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात दंगली घडवण्यात यश आलं नाही आणि याचा परिणाम असा झाला की या निवडणुकीत जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं आणि त्यामुळे निवडणुकीतील परिणाम बदलून पश्चिम बंगालचे चित्र पालटलं. निवडणूक झाल्यानंतरही ममता बॅनर्जी आपला राजीनामा द्यायला तयार नाहीत. 15 वर्षे त्या ज्या खुर्चीला चिटकून बसल्या होत्या ती खुर्ची आता त्यांना सोडावीशी वाटत नाही. परंतु 7 मेला मंत्रिमंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर संविधानाच्या नियमानुसार राज्यपाल त्यांना मुख्यमंत्री पदावरून आपोआपच मंत्रिमंडळात सकट बरखास्त करतील. परंतु राजीनामा न देणं म्हणजे खुर्चीचा मोह आणि पदाचा हव्यास यांच्यात किती ठासून भरला आहे याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. त्यातच सुवेंदू अधिकारी यांचे PA चंद्रनाथ रथ यांची 6 मे रोजी रात्री 10च्या सुमारास गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना त्यांच्याच मतदारसंघात
मात दिल्याने चिडलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पियेची हत्या करून एक प्रकारे दहशत निर्माण करण्याचं काम या ठिकाणी केलं आहे, असं मत तेथील जनता व्यक्त करत आहे. आणि या हत्येमागे TMCचा हात आहे असंही बोललं जात आहे. या हत्येमुळे पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आल्यामुळे तेथे पुढील सरकार स्थापन होईपर्यंत राष्ट्रपती राजवटीची मागणी जोर धरू लागली आहे. पश्चिम बंगालमधील जंगलराज संपवण्याचे काम आता भारतीय जनता पार्टीच्या सरकारला करायचं आहे. याला थोडा वेळ लागेल, पण BJP सरकारला UP आणि बिहारमधील अनुभव असल्यामुळे त्यांच्यासाठी ही काही अवघड गोष्ट नाही. आता यावर येणारा काळच आपल्याला झालेला बदल दाखवेल आणि पश्चिम बंगाल पुन्हा एकदा मोकळ्या वातावरणात श्वास घेईल आणि कायदा व सुव्यवस्था असलेलं एक आदर्श राज्य म्हणून पुढे येईल, अशी आपण अपेक्षा करू. मी सचिन खानेकर, कॅमेरामन चैतन्य खानेकर यांच्यासह आपली रजा घेतो. वरील माहिती आपल्याला आवडली असेल तर एक लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.